हाय मैत्रिणींनो, माझ्या सुई धागा चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण त्रिकोण शिवण सोपी पद्धत पाहणार आहोत. ही शिवण एप्रिल कन्स्ट्रक्शन मधील 5वी शिवण आहे. यासाठी मी एक चौकोन पेपर घेतलेला आहे. त्याच्यावरती पेन्सिलने त्रिकोण करायचा आहे, कारण आपल्याला त्रिकोण स्टिच करायचे आहे एकदम हलक्या हाताने, की जे मी दाखवत आहे एकदम हलक्या हाताने. या अगोदर आपण पाहिलेल्या स्टिच म्हणजे एक सरळ शिवण, 2 उभे आडवे शिवण, 3 लॉकिंग, 4 झिगझॅग स्टिच आणि आज पाहणार आहोत त्रिकोण स्टिच. या शिवणची थोडक्यात माहिती पाहूया. त्रिकोण ही मजबूती आणि डिझाईन या दोन्ही उपयुक्त शिवण पद्धत आहे. विशेषतः कोपऱ्यांमध्ये वापरली जाते. त्रिकोण आकारात तिन्ही बाजूंच्या पॅटर्नमध्ये केलेली शिवण म्हणजे त्रिकोण शिवण होय. या शिवणची वैशिष्ट्ये पाहूया. 1 मजबूत आणि टिकाव. 2 कोपऱ्यांचा कॉर्नर चांगली पकड ठेवते. 3 डिझाईन मध्ये वापरली जाते. या शिवणचा उपयोग पाहूया. 1 कोपरे मजबूती करण्यासाठी, उदाहरणार्थ खिशे, बॅग, पट्टे. 2 जास्त ताण येणाऱ्या भागांसाठी. 3 डेकोरेशन डिझाईनसाठी, कापडांवर पॅटर्न तयार करणे. या शिवणचे फायदे पाहूया. 1 खूप मजबूती शिवण. 2 फाटण्याची शक्यता कमी. 3 आकर्षक लूक. भरत कामातील त्रिकोण. सॅटिन स्टिच किंवा लेझी डेझी स्टिच टाके वापरून त्रिकोणच्या आकारात भरून काढला जातो. कच्चीवर किंवा सिद्धी भरतकामामध्ये त्रिकोण नक्षी खूप लोकप्रिय आहे. या स्टिचचा उपयोग भरतकामासाठी जास्त प्रमाणात केला जातो. त्रिकोण ही डिझाईन म्हणून जास्त उपयोगात आहे. आपली स्टिच आता पूर्ण होत आलेली आहे. त्रिकोण स्टिच तर आपण पाहू शकता एकदम हलक्या हाताने करायचे आहे. कोपरे एकदम व्यवस्थित जॉईंट करायचे आहेत. एका लाईनमध्ये कोपरे आले पाहिजेत, जे की व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. एकदम हलक्या हाताने करायचे आहे, जसं की व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ, कशी वाटली माझी माहिती? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंटचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.